श्रीन्वनाथ भक्तिसार अध्याय 19। जेव्हा कानिफा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधास का फिरतोस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्रीराज्यात मौजा मारीत आहे असे गोरक्षास कानिफाने सांगितले होते। ते ऐकून गोरक्ष स्त्रीराज्यात जाव्यास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला। नंतर त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले। ते तर्क अशा प्रकारचे की ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसाव्याचे, परंतु ख्याली खुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही हीच भ्रांती आहे। अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले। त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्री देशात जात होती। ती रूपवती असून नृत्यगायनात अप्सरा, गंधर्व यांना लाजविण्याइतकी हुशार होती। तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली। मग तो तिच्याजवळ जाऊन तुला तिचे नाव, गाव व कोठे जाव्याचे हे विचारू लागला। तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असे म्हणतात। मी स्त्रीराज्यात जात आहे। तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते। तिला मी आपली नृत्यगान कला दाखवून वश करून घेणार आहे। तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल। ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने स्त्रीराज्यात जाण्याचा बेत ठरविला। तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही पक्का तपास लागेल हा त्याचा विचार होता। त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढिली की कृपा करून मला समागमे न्याल तर बरे। माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे। हे ऐकून ती म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे? तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला गाता येते व मृदंगही वाजविता येतो। मग तिने त्यास सांगितले की तुमच्या अंगचा गुण प्रथम येथे दाखवा। तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसाव्यास घातले व तिने सारंगी, मृदंग वगैरे सर्व साज त्याच्या पुढे आणून ठेविले। मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळावर लाविले व ते चोहीकडे फेकून गाव्यास बसला। तेव्हा झाडे, पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वादे वाजू लागली। हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले। तिला तो त्या वेळी शंकरासारखा भासू लागला। जो मनुष्य झाडे, दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवित आहे त्याला स्वतः उत्तम गाता वाजविता येत असेल ह्यात आश्चर्य कोणते? त्याच्या अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की महाराज गुणनिधे, आपल्या पुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालाव्याची नाही। असे बोलून ती त्याच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली। तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडला। त्याने तिला नाव सांगण्याचा बेत केला, कारण त्याचा पुढील कार्यभाग साधाव्यासाठी याला नाव गुप्त ठेवाव्यास पाहिजे होते। यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले। मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे म्हणून विचारिले। त्यावर तो म्हणाला, विषयसुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको, पण पोटाला मात्र एक वेळेस घालीत जा ह्या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही। गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली, महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल, पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जाव्याचे आहे, पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही। ते ऐकून पुरुष तेथे जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारिले। तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भुभुरहकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात, त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो। कोणी मोठा पुरुष का जाईना, तो तेथे मराव्याचाच। ह्यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल ह्याचा मला मोठा संशय आहे। तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करणार आहे? त्याच्या भुभुरहकारापासून मला काही एक इजा व्हाव्याची नाही। तू हा संशय मनात अजिबात आणू नको असे बोलून तो तेथून उठला। मग कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सारथी झाला व त्याने घोड्याचे दोर हातात धरिले। प्रथमारंभी त्याने वज्रास्त्र,
स्पर्शास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली. त्याने त्यास बिनहरकत स्त्रीराज्यात प्रवेश करता आला. पुढे अस्तमान झाल्यामुळे ते चिन्नपट्टण गावी वस्तीस राहिले. तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले. नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले. इकडे मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्रीराज्यात जाव्यास निघाला. तो सीमेवर येताच गोरक्षनाथाने भारून ठेविलेल्या 4 अस्त्रातून प्रथम वज्रास्त्र येऊन उदरात बसले. एवढा वज्रश्रीरी मारुती, पण त्या अस्त्राच्या झपाट्यास रसा मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडला. तेव्हा स्पर्शास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकिले, तेणेकरून त्यास हलता चालता येईना. त्यानंतर मोहिनी अस्त्राचा अंमल बसला. शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेढा देऊन बसला. नागास्त्राच्या वेष्टनाने मारुती फारच विकल होऊन पडला. अशा 4 अस्त्राचा त्याजवर मारा झाल्याने त्याचे काही चालेनासे झाले. तो काही वेळाने मरणोन्मुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले. तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे. आता अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्राचे स्तवन केले. त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला. मग रामाने पाकशासन, इंद्र, अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले. विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचेही निवारण केले व शेषास काढून घेऊन मोहिनी अस्त्राचेही निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडविले.